मुंबईमध्ये तुम्हाला माहित असेल, सगळ्यात जास्त कॉमेडी जर पाहायची असेल, ऐकायची असेल, तर ती म्हणजे लोक. परवा काय एका स्टेशनवर गेलो तर अचानक एक अनाउन्समेंट माझ्या कानावर आली. एक विशेष सूचना, एक विशेष सूचना. सूचना ऐकायला कान पुढे गेले. सूचना समाप्त. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेला अनाउन्सर, त्याच्या आवाजामध्ये फोर्स असतो, त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला व्यवस्थित ऐकायला येतो. दुपार झाली, त्याला भूक लागते, त्याचा आवाज कमी होतो, त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो. संध्याकाळी त्याला बोलायला कंटाळा येतो, त्यावेळी त्याचा आवाज आपल्याला कसा ऐकायला येतो. सकाळी सकाळी खाऊन पिऊन बसलेला अनाउन्सर, त्याच्या आवाजाचा फोर्स बघा. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही यात्रियों से कितनी है 2 पे आ जाए, धन्यवाद. दुपार झाल्यानंतर हा आवाज चेंज होतो. प्लेटफॉर्म नंबर 1 की गाड़ी 2 से जा रही. संध्याकाळी सगळ्यात भयानक. प्लेटफॉर्म. शोधा कुठे जायचे. काही उखाणे सादर करतोय, उखाणे आवडले तर तुमच्या सगळ्यांकडून टाळ्यांची अपेक्षा आहे मला. एका घाटावरच्या बाईला सांगितलं, कोल्हापूरची बाई आहे, तिला सांगितलं, हौसाबाई तुम्ही या तुमच्या नवऱ्याचं नाव घ्या. तर हौसाबाईने आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेतलं. पहाटेच्या येळेला कोंबड कुकती. पहाटेच्या येळेला कोंबड कुकती आणि आमच्या यांना बघून गल्लीतले कुत्रे भुकती. आमच्या गावातल्या एका मावशीला सांगितलं, मावशी नाव घेत. मावशीने नाव घेतलं, दारी मिशी वारवली बुद्या झाला बुवा. दारी मिशी वारवली यो बुद्या झाला बुवा. श्रावण जाऊन महिना झाला, आता तरी अंग धुवा. शेजारी आत्या उभी होती, तिला सांगितलं आत्या नाव घेता. आत्याने नाव घेतलं, चांदीचे वाटीन मटणाचं तुकर. चांदीचे वाटीन मटणाचं तुकर, गाज भरवते मेले थोबारकर इकर. त्या समारंभामध्ये एक भैयाणी बसली होती युपीची, तिलाही नाव घेण्याची इच्छा झाली. तर तिने सांगितलं, हम हमरे पति का नाम ले रहे हो, शर्म आ रहा है. ले लो ना, पति तुम्हारा है ना, फिर काय को शर्माने का लो. ले रहे हो. आगे 5 रथ है, पीछे 5 रथ. बहुत शर्म आ रहा है. आगे 5 रथ है, पीछे 5 रथ. बोलो कितने रथ. कितने रथ. यही तो हमारे पति का नाम है दशरथ.